नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 परिसर अभ्यास 2 प्रकरण 10 शर्तीने खिंड लढवली स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। अ. सिद्दी जोहरने पन्हाळा गडाला चौफेर वेढा घातला। आ. बाजी प्रभूंची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले। गोडखिंड पावनखिंड या नावाने इतिहास अमर झाला। प्रश्न क्रमांक 2 प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. शिवरायांनी पन्हाळा गडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला? उत्तर. शिवरायांनी पन्हाळा गडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी लवकर किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा सिद्धीला निरोप पाठवला। आ. सिद्दी जोहर का चौताळला? उत्तर. शिवराय आपल्या हातावर तुरी देऊन वेढ्यातून निसटण्याचे लक्षात येतात सिद्दी जोहर चौताळला। इ. विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूंना काय म्हणाले? उत्तर. विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूंना म्हणाले की आम्ही गडावर जातो, तेथे पोहोचताच तोफीचा आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ. पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली? उत्तर. पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी एक युक्ती योजली। 2 पालख्या सज्ज केल्या। एका पालखीतून सोंग घेतलेला शिवाजी दिंडी दरवाजातून बाहेर पडला। ही पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार। त्याच वेळी दुसऱ्या पालखीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर पडून वेढ्यातून निसटून जाणार। बाजीप्रभूंनी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली? उत्तर. बाजीप्रभूंनी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या व त्यांना जागा नेमून दिल्या। खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी उभी करून बाजीप्रभू स्वतः खिंडीच्या तोंडाशी उभे राहिले। शत्रू खिंडीत आला की वरून जमा केलेल्या गोट्यांचा वर्षाव करायचा, अशी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी बाजीप्रभूंनी योजना आखली। प्रश्न क्रमांक 4 कारणे लिहा। अ. आदिलशहा भयंकर चिडला। उत्तर. 1. विजापूर दरबारातील बलाढ्य सरदार अफजल खान याचा शिवरायांनी वध केला होता, त्यामागे त्यांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला, त्यामुळे विजापूरचा सुलतान खूप चिडला। आ. शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशीत अमर झाला। उत्तर. शिवरायांप्रमाणे दिसणाऱ्या शिवाजीची पालखी शिवरायांचे आहे असे समजून शत्रूच्या सैन्याने ती पकडली व सिद्दी जोहरच्या छावणीत नेली। तोपर्यंत शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले। इकडे थोड्याच वेळाने सोंग घेतलेल्या शिवाजीचे सोंग उघडीस आल्यावर सिद्धीने त्याला ठार केले। अशा रीतीने शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी आत्मबलिदान करून शिवरायांच्या सेवेतील शिवाजी अमर झाला। इ. पावनखिंड इतिहासात अमर झाली। उत्तर. स्वामी भक्त बाजीप्रभूंनी घोडखिंड अखेरपर्यंत लढवली। शिवराय गडावर पोहोचण्याची खूण म्हणून केलेल्या तोफांचा आवाज कानी पडल्यावरच या वीरांनी प्राण सोडले। अशा तऱ्हेने स्वामी भक्ताच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली, त्यामुळे पावनखिंड या नावाने ती इतिहासात अमर झाली। प्रश्न क्रमांक 5 कोणते लिहा। अ. शूर पण क्रूर होता सिद्दी जोहर। आ. घोडखिंडीत शर्तीने झुंज देणारे बाजीप्रभू देशपांडे, वेढ्यातून निसटून जाणारे शिवाजीराजे। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।